परभनी में कांग्रेस की गिरती सियासी पकड़, एडवोकेट प्रकाश अंबेडकर का तीखा हमला, वंचित बहुजन आघाड़ी को समर्थन देने की अपील। परभनी, एक समय देश की सबसे ताकतवर पार्टी माने जाने वाली कांग्रेस अब वैसी नहीं रही। परभनी में तो कांग्रेस की हालत बेहद दयनीय हो चुकी है। कांग्रेस ने 28 में से 10 उम्मीदवार मुस्लिम समाज से दिए हैं, जबकि शेष उम्मीदवार अपने ही नजदीकी रिश्तेदारों को टिकट देकर खड़े किए गए हैं। ऐसे गंभीर आरोप लगाते हुए वंचित बहुजन आघाड़ी को वोट देने की अपील एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने की। ये रविवार वे रविवार 4 तारीख को परभनी महानगर पालिका चुनाव के तहत वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों के प्रचार के लिए राहुल नगर मैदान में आयोजित जनसभा को संबोधित कर रहे थे। इस अवसर पर वंचित बहुजन आघाड़ी के सभी नगर सेवक पद के उम्मीदवार, शहर अध्यक्ष मुद्दसिर असरार, भावी नगर सेवक प्रमोद कुट्टे सहित पार्टी के अन्य पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। सभा को संबोधित करते हुए एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने कहा कि कांग्रेस की वर्तमान राजनीति ने पार्टी को लगातार कमजोर किया है और गलत नेतृत्व व नीतियों के कारण पार्टी को भारी नुकसान उठाना पड़ा है। उन्होंने आरोप लगाया कि कांग्रेस ने अब तक गलत राजनीतिक गठजोड़ों के चलते अपनी जड़ें खुद कमजोर की है। भाजपा पर निशाना साधते हुए एडवोकेट अंबेडकर ने कहा कि भारतीय जनता पार्टी धर्म के नाम पर राजनीति करने वाली पार्टी है। उन्होंने सवाल उठाया कि इस महानगर पालिका चुनाव में भाजपा में कितने अलूतेदार बलूतेदार समाज के लोगों को उम्मीदवार बनाया है। एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने यह भी अनुमान जताया कि परभनी की इस महानगर पालिका चुनाव में कई राजनीतिक दल आपस में एकजुट होने की कोशिश कर सकते हैं। उन्होंने कहा कि वंचित वर्ग को राजनीतिक नेतृत्व दिलाने का ये सुनहरा अवसर है और मतदाताओं से अपील की है कि वे वंचित बहुजन आघाड़ी के योग्य उम्मीदवारों को भारी मतों से विजयी बनाए। इस प्रचार सभा में मतदाताओं और नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति देखने को मिली। समोर हा प्रसंग आणि न्याय त्यांनी मिळवून घेतला आहे मित्रांनो। म्हणून या नगरीसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वेळ दिला आहे। आघाडीला तुम्ही संधी द्याल तर त्यावेळेस 100% बालवर्धांसाठी या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी द्या आणि आपला शब्द आम्ही खरा काढू। श्रद्धेय बाळासाहेबांना एकच या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आपण YouTube वर वेगवेगळ्या बातम्या पाहतात, हजारो कार्यकर्ते या ठिकाणी रडत आहेत की पक्षाने आमची उमेदवारी काढली, फक्त कशामुळे तर पैसा नाही मुळे काढली। पण ज्या उमेदवाराला डिपॉझिट भरायचे पैसे नाहीत त्याही उमेदवाराला श्रद्धेय बाळासाहेबांनी उमेदवारी देऊन मैदानात उभं केलंय। हे फक्त तुमच्या जीवावर, तुमच्या हक्कावर, तुमच्या शब्दावर आणि विश्वासावर। त्यामुळे बाळासाहेबांना आम्ही या ठिकाणी वचन देऊ इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये संपूर्ण उमेदवार शिवसेना नेते आता उमेदवार आहेत, त्यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे, झालेला आहे, त्यांचाही या ठिकाणी स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 7 शोएब खान यांनी यायचं आहे। शोएब भाई आपण यायचं आहे। शोएब भाई, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे वळो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे वळो। संपूर्ण वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि तमाम संविधानावर प्रेम करणारे आपण सर्वजण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा हा जो काफिला आहे वाढत जात आहे। अनेक पक्षातून लोक आपल्या इथे येत आहेत। आदरणीय प्राध्यापक संधी मी काढून याच्यानंतर जे आहे जे स्थान प्रचारक आहेत, याच्यानंतरच्या सर्व सभेमध्ये ते आपल्याला बोलतील अशी हे करतो। मला चला बसून घ्या,
ही सगळी मंडळी खाली ही सगळी मंडळी खाली बसून घ्या. ए खाली बस, खाली बस राजू. बस खाली, पाठीमागे जातो. मी असं म्हणेन, ए खाली बसून घ्या. चला, तुमची गडबड नको आहे. काय लावले बडबड नुसती? हा नुसते परभणीतून प्रचाराची असणारी ही पहिली सभा आहे. या परभणीतला एक इतिहास, सूर्यवंशीच्या निमित्ताने घडेल असं मी त्या ठिकाणी मानतो. गेली 70 वर्ष पोलीस कस्टडीमध्ये ओ सैनिक, ओ सैनिक, जरा बाजूला उभे राहा. गेल्या 70 वर्षामध्ये पोलीस कस्टडीमध्ये देशभरामध्ये 1.5 लाखाच्या वरती हत्या करण्यात आली. पण त्याच्यापैकी एकाही हत्येमध्ये पोलिसाला शिक्षा झाली आहे असं उदाहरण नाही, अशी असणारी परिस्थिती. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कायद्यामध्ये एखाद्याची हत्या पोलीस कस्टडीमध्ये झाली तर त्याचं पुढे काय करायचं याचा कायदा असतो. याचा कायदाच नव्हता. आणि म्हणून सगळे पोलीस बरी व्हायचे अशी असणारी परिस्थिती. पण या निमित्ताने आपण असणारा हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे, त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला धरून कोर्टासमोर आपण आणलं आणि कोर्टाच्या आपण असं लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही, तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत असल्यामुळे त्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो, त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे. त्याची सुरक्षितता पोलीस कस्टडीमध्ये असताना, जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे. कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा, नाही तर आम्ही तिथे कायदा करू. वेळ लागेल याच्यात दुमत नाही. पण हा ज्या दिवशी कायदा लागेल त्या दिवशी परभणी मधले काही पोलीस
हे अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत की आपण असं अटक झाल्याशिवाय राहणार नाही की आपण लक्षात. आणि म्हणून आपली असणारी मोठी जबाबदारी असेल मी त्या ठिकाणी मानतो. काय जबाबदारी आहे ती कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही, कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही. आणि म्हणून कायदे मंडळावर जाणं हा महत्वाचा. एक उदाहरण म्हणून देतो. परभणी महानगरपालिकेचं बजेट किती कोटीचं आहे? अरे 15 कोटी तर ग्रामपंचायतीचं पण नाही. धरून चालू आपण असं 1500. धरून चालू आपण असं 1500. या 1500 कोटीपैकी आदिवासी समाजावरती 5% हा खर्च केला. एससी वरती जे आहे ते 5% खर्च केला. तो केला जातोय का? तर नाही. समाज कल्याण खातं राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट मधनं येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधूनच खर्च केला जातो. आता 1500चे 5% किती झाले? कोणाचं गणित चांगलं आहे? सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो, तुम्ही 75 कोटीचे मालकात एवढं लक्षात. का ज्या कार्यकर्त्याला हे माहित नाही तो मूर्खच असतात. 75 इथले 75 तिथले 1.5 कोटी 150 कोटीचे तुम्ही खर्च करू शकता. कधी खर्च करू शकता की तिथे प्रतिनिधी गेला असेल तर. नाही तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना लिहायला सांगितलं होतं. काय लिहायला सांगितलं होतं? की मी माझ्या मुलाला शिकवेल, मी माझ्या मुलाला शिकवेल. आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल. आता आपण काय म्हणतो? आता मुदत सर उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आहे. आता ह्यांना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे माणसाने? आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, मतदार आहे, त्याचं 100% मतदान झालं पाहिजे की नाही? नाही तर आपण काय म्हणतो, जाऊ दे काय म्हणणार, माझं येणंच मत. 100% मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल निवडून येता अशी असणारी परिस्थिती.
आता जिथे आपण धरून चढू की पॅनलला असणारे 500 मतं कमी आहेत. ते 500 मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येतात. आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे, तर आपण काय म्हणतो बाबासाहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे, इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन. आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता, ज्या विचारांना तुम्ही मांडता, त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली, ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते. आज भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे, RSS ची सत्ता आहे. त्यांनी 1950 साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू. आणि आज आपण बघत असाल करोडो रुपये ते खर्च करताय. करोडो रुपये ते खर्च करताय. कशासाठी? तर स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी. आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलाय. मी इथला असणारा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्याने फार जबाबदारी घ्यायची नाही. त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत, एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिजे. समजा एका प्रभागामध्ये असताना 4-4.5 असं धरून चालू की फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे, त्यांनी एक हातून जमवला तर किती होतात? किती होतात? 90. परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात? 3.5-4.5. तुम्ही उमेदवार जिंकून आणला जिंकून की मुदतसर झाले माफ. आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं मी ग्रह धरू का? महिलांनी महिलांचं मतदान बघा, पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा. करोडो रुपये खर्च करू द्या तुम्ही असताना त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी करू, एक नवा इतिहास घडू. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण खुर्दार बांधतो. काय खुर्दार बांधली पाहिजे ती जिंका. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं की असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे. शक्यता होऊ शकते, मी नाही म्हणत नाही.
भारतीय जनता पक्षाला असं ती कला फार चांगलं आहे. नोटीस काढा, पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होतो. त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो, अशी परिस्थिती आहे. आपणच असे आहोत. फुलेशाह आंबेडकर विचाराले तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपलं. आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून? काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का? काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का? एकाने तरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय, हातामध्ये काय आलंय? मोबाईल आले, मतदान आलंय, अजून काय आलं? संधी आले, अजून काय आलं? फुले शाहू आंबेडकरी मतदाराच्या हातामध्ये, समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पताका नाही तर त्याचं नेतृत्व आलंय हे असताना लक्षात घ्या. आपण पूर्वी काय होतं मला सांगा? जॉर्ज मायबाप ते आजही काही जण करतात. आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मनात दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. मी आता मागणारा नाही, मी देणारच आहे, पण त्याचं नेतृत्वही करणार आहे. हा बदल आलेला आहे हे लक्षात घ्या. हा बदल आहे. मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणारी परिस्थिती. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. संविधान नसतं तर त्याला माहितीये की अखलाक सगळीकडे झाला. संविधानामुळे असताना सगळीकडे अखलाक झाला नाही हे तुमचे जाण. आपण नेतृत्व दाखवू आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व आहे, कायद्याची व्यवस्था इथे आहे. तर आज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष, इथे जागा किती आहे? कॉर्पोरेशनच्या जागा किती आहे? 5. हा जो आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, पांचाळ समाज आहे, लहान ओबीसी आहे, किती जागा दिली, किती उमेदवारी दिली आहे? अजिबात दिली. काँग्रेसची तर इथली अवस्था फारच दयनीय आहे. 28 उमेदवार आहे, मला सांगण्यात आलं 28 पैकी 18 उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले 10 जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी परिस्थिती. नॉन मुस्लिम समाजातले जे उमेदवार आहेत, गैर मुस्लिम उमेदवार आहेत, पण ते नात्यातले आहेत. मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला, तो मुसलमान.
तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला, आणि म्हणून तुमची ही हालत झाली. काही ठिकाणी शहाणपणा आला, काही ठिकाणी शहाणपणा आला. मी इथला बाबा दुरा आणि बाळापूरचे असणारे उमेदवार खतीब ते म्हटले बाबा दुरांनी आपल्याशी बोलायला ना. त्याला म्हटलं बाबा दुराचं राजकारण आम्ही आणि मकराम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं, त्याला विचार ते काय प्राणी आम्हाला माहिती आहे. आमचा हा खतीब साहेब जे आहे ते सरळ सरळ चालणारे, नाही बहुत अच्छा मुसलमान. म्हटलं ठीक आहे. त्यांनी त्या खतीबांचा उपयोग करून घेतला, एका पक्षातून घेतले, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाट लावायला निघाले त्याची. त्याच्यामुळे इथलं असताना मुसलमानात माझं आव्हान आहे, इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे, काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही. काँग्रेसकडे एका काळी मतदार होता, तो आता राहिलेला नाही. तेव्हा उद्याचे असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे. संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. इथले जे उलेमा उकरामा आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारं राजकीय नेतृत्व नाहीये, काही ठिकाणी उभरते अशी असणारी परिस्थिती आहे, आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमांकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे, काही न केलं पाहिजे. मी त्या सगळ्या मौलवींना असताना आवाहन करणार, वरती कोण आहे? मोदी आहे. खाली कोण आहे? तर देवेंद्र आहे. वरती मोदी आहे, खाली देवेंद्र आहे. तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या. नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असणारं त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल वेगळा आला, तो भाजपच्या बाजूने आला. पण नगरसेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या. विरोधात लागला. तेव्हा इथे महापौराची सरळ निवडणूक नाही, महापौराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये, तर नगरसेवकांमधून आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारं आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्या, त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा. शेवटी
उमेदवाराचं चिन्ह काय? उमेदवाराचं चिन्ह काय? उमेदवारांचं चिन्ह काय? जय भीम, जय भारत. सबसे पहले मैं आदरणीय बाला साहब अम्बेडकर साहब का शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मुझे इस लायक समझा कि मैं अगर हमारी वंचित बहुजन आघाड़ी के कारपोरेटर ज़्यादा से ज़्यादा चुनकर आते हैं और वंचित बहुजन आघाड़ी को महापौर बनाने का चांस मिलता है तो साहब ने मुझ पर एतमाद दिखाया और मेरे नाम की घोषणा की। ये मेरे लिए बहुत खुशी और फ़ख्र की बात है। रही बात परभनी शहर महानगर पालिका में वंचित बहुजन आघाड़ी ने 24 उम्मीदवार खड़े किए थे, जिसमें से प्रभाग नंबर 6 में एक उम्मीदवार संदीप हिवाड़े ने अपना फॉर्म दबाव के चलते या किसी अमाउंट के इसमें आकर विड्रॉल किया। अब हमारे 23 उम्मीदवार मैदान में है और इंशाअल्लाह ताला वंचित बहुजन आघाड़ी यकीनन ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवार चुनकर महानगर पालिका में आएंगे, ऐसी उम्मीद करता हूँ। आपके वार्ड के और तमाम जितने भी वार्ड में आपके वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार खड़े हैं, तमाम वार्ड के मतदाताओं से किस तरह का आह्वान करेंगे कि वो वंचित बहुजन आघाड़ी के ज़्यादा से ज़्यादा लोगों को चुनकर? मैं परभनी शहर के दलित मुस्लिम अवाम से गुजारिश करता हूँ कि आप अच्छे और बुरे में फ़र्क को समझें। जैसा कि हम देख रहे हैं परभनी शहर में कांग्रेस का तो ख़ात्मा हो चुका है। कांग्रेस किसी भी तरह से इलेक्शन में लड़ती हुई तो मुझे दिखाई नहीं दे रही है। अब इनके अलावा जो पार्टियां मैदान में हैं वो है अजीत पवार गढ़ की राष्ट्रवादी कांग्रेस और उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना। और मैं मुसलमानों को ये बता देना चाहता हूँ कि ये वही अजीत दादा की पार्टी है जिसके आमदार संग्राम जगताप मुसलमानों के खिलाफ हमेशा जहर उगलते हैं, हमेशा मुसलमानों को भला बुरा कहते हैं। और अजीत पवार साहब नाम नेहाद मुसलमानों को, कठपुतली मुसलमानों को टिकट देकर ये बताना चाहते हैं कि उन्होंने हमने मुसलमानों को नुमाइंदगी दी और मुसलमानों को हमने टिकट दिया। वो लीडर जो अपने आप को राष्ट्रवादी का लीडर या मुसलमानों का लीडर समझते हैं, दरअसल वो अजीत पवार साहब की कठपुतली है जो उनके इशारे पर काम करते हैं। और उद्धव बाला साहब ठाकरे की जो शिवसेना है, हमारे आमदार साहब, इनको आजकल मुसलमानों पे बड़ी समझो हमदर्दी मोहब्बत आ रही है कि वो ये बता रहे हैं कि मुसलमान उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना को वोट करे। हमारे ये वही आमदार है जो असेंबली में खड़े रहकर ये बोलते हैं कि परभनी के 100 बच्चों का ताल्लुक ISIS जैसी आतंकवादी संगठन से है और परभनी शहर के 100 बच्चे आतंकवादी ट्रेनिंग लेने के लिए लापता हुए हैं। तो मैं तमाम ही लोगों से, संविधान को समझने वाले अम्बेडकरवादी मुस्लिम लोगों से ये पूछना चाहता हूँ कि ऐसी राष्ट्रवादी और ऐसी शिवसेना को हम वोट करेंगे। इससे बेहतर ऑप्शन हमारे पास वंचित का है। वंचित बहुजन आघाड़ी को वोट करें और जहाँ जहाँ भी जो भी प्रभाग में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार हैं उन्हें आने वाली 15 तारीख को ज़्यादा से ज़्यादा वोट देकर कामयाब बनाए, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी सच्चाई में मुसलमानों के साथ है और वो दलित और मुस्लिम लीडरशिप को खड़ा करना चाहती है। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज परभणी शहरामध्ये सुरुवात प्रचाराची वंचित बहुजन आघाडीची परभणीच्या शहरामधून व महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरुवात केलेली आहे। आता आपण बघता काँग्रेसचे उमेदवार एक 5 ते 10 असल्यामुळे आम्ही सर्वात जास्त मुस्लिम बांधवांना आणि ओबीसी बांधवांना
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन उभं केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला वाटते की वंचित बहुजन आघाडीचा महापौर बसेल, कारण की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 24 उमेदवार उभे केलेले आहेत. निश्चितच परभणीचं वातावरण बघून असं वाटते की वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेवर आपला झेंडा राहील. आता सध्या आम्ही प्रचार सुरू केलेला आहे. आम्हाला गॅस सिलेंडर चिन्ह मिळालेलं आहे. आमचे 3 उमेदवार उभे आहेत. ब मधून माझ्या पत्नी सुरेखा कायदे आणि क मधून आमचे खंदारे प्रीतम यांची आई आणि ड मधून आमचे मित्र विजय लवाळे उर्फ दाजी हे उभे आहेत. सध्या आमचा प्रचार प्रत्येक नगरामध्ये जाऊन डोर टू डोर भेटणं चालू आहे. चांगला प्रतिसाद आहे वंचित बहुजन आघाडीला. लोकांच्या माध्यमातून म्हणणं आहे की आमच्या इकडला कुठलाही नगराचा विकास झालेला नाही, त्यामुळं लोकांचा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही निश्चितच निवडून येऊ वंचित बहुजन आघाडीची. सर्व कोणाला मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण बघितले की गेल्या 50 वर्षापासून आपल्या प्रभाग क्रमांक 10चा कुठलाही विकास झालेला नाहीये. त्यामुळे या 7 ते 8 वर्षामध्ये मी बरेच प्रभाग क्रमांक 10 मधले प्रश्न मिटवलेले आहेत. मी त्यांना एवढीच अपेक्षा करतो की मतदान देऊन आपण आम्हाला विजयी करावा. निश्चितच प्रभाग क्रमांक 10चा पूर्ण विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही.